केस गळण्याचं साधं आणि सोपं कारण आहे ते म्हणजे केसांच्या मुळाचं जे पोषण असतं ना ते होत नाही आणि हे पोषण नाही झाल्या कारणाने केसांची मुळं दुर्बल होतात आणि तिथून केस बाहेर निघून जातात. आता याच्यामध्ये अनेक कारण असतात. काही वेळेला केसांच्या मुळापाशी फंगल इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे सुद्धा केस गळतात. काही वेळेला केसांच्या मुळापाशी उष्णता एवढी प्रमाणामध्ये वाढते की त्या उष्णतेमुळे केसांच्या मुळाची जी स्निग्धता असते ना ती निघून जाते आणि केस सहज उपटले जातात आणि गळून जातात. ज्या वेळेला आपल्या रक्तामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला काय होतं तर त्या उष्णतेने केसांच्या मुळापाशी जी स्निग्धता असते ना ती संपून जाते. त्या स्निग्धांशाचा रूपांतर होतं वृक्षणामध्ये आणि ते वृक्षता येते आणि ते केस सहज उपटले जातात. आता ह्याच्यामध्ये नीट बघा, अनेक वेळेला तुम्ही डोक्याला तेल लावत असाल आणि तेल लावूनही केस गळणं थांबत नसेल. ते का? कारण ती स्निग्धता तिथे टिकून ठेवणं, केसांच्या मुळापाशी टिकून ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि ती टिकून ठेवण्याची क्षमता केसांच्या मुळांमध्ये राहत नाही आणि म्हणून केस गळायला लागतात. ही स्निग्धता टिकून ठेवण्याची सशक्तीपणा जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इंटरनली म्हणजे ओरली असे काही पदार्थ खावे लागतात किंवा अशी औषधं घ्यावी लागतात जेणेकरून केसांच्या मुळापाशी स्निग्धता मेंटेन राहील आणि केस गळणार नाहीत.